अचलपूर मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात मांडले जाणार आहेत। पानड रस्ता, फिल्ले मिल संदर्भात मुद्दे हे मांडले जातील असं भाजप आमदार प्रवीण तायडे म्हणतात। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। नागपुरामध्ये जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे आमदार प्रवीण तायडे। तो काय सांगणार, यापूर्वी तुम्ही जिल्हा परिषद गाजवलं, आता थेट विधानसभेमध्ये तुम्ही पोहोचणार आहेत, कशा प्रकारे अमरावती जिल्ह्यासह तुमच्या मतदारसंघातल्या समस्या तुम्ही मांडणार आहे, नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत? अनेक मुद्दे प्रलंबित आहेत। अपूर्ण प्रकल्प आहेत, वासनी प्रकल्प आहे, राजना प्रकल्प आहे, त्याच्यानंतर राजुरा प्रकल्पाचा समावेश करून घेण्यात आला, म्हणजे त्या गावांचा समावेश त्याच्यात करून घ्यायचा आहे। आणि जो सानुग्रह अनुदान आहे ते सुद्धा त्याचं सुद्धा वाटप झालेलं नाही आहे। त्याच्यामुळं ते येईलच, परंतु लोकांचे निवेदन येतात, त्याच्या माध्यमातून मी ते पण उचलणार आहे। वेळोवेळी या मुद्द्याला बगल देण्यात आलेली आहे आणि स्वाभाविक आहे की एक जिल्हा होणार नाही, जे प्रस्तावित जिल्हे आहेत महाराष्ट्रात 21-22 जिल्हे, त्यांचा सुद्धा समावेश जेव्हा एका दमानच सर्वच जिल्हे होईल तेव्हा याचा सुद्धा समावेश होईल। आली गोष्ट पानन रस्त्याची, तर पानन रस्त्याचं एक धोरण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात गठीत केलेलं आहे, एक धोरण ठरवलेलं आहे। त्या धोरणानुसार पानन रस्ते जवळपास म्हणजे 1200 पानन रस्ते, 1250 पानन रस्ते माझ्या मतदारसंघातले येतात, ते सुद्धा पूर्णत्वात जाईल याची मला निश्चित। तिथे रोजगाराचा प्रश्न असेल, पानन रस्त्याचा प्रश्न, ज्या काही संपूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या असेल आणि ज्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या संपूर्ण समस्या जे मी या अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहिती जी आहे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।